नमस्कार मित्रांनो, वैशाली ओम किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उरलेल्या पोळीपासून चिवडा बनवणार आहे। 4-5 पोळी घेतलेले आहे, मी ते दळून घेतले आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिपरून पडू दिलेले आहे। त्याच्यासाठी कढीपत्ता, कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे, तेल, मीठ, जिरे, मोहरी, धनेपूड, हळद, कढई तापत ठेवलेली आहे। त्याच्यात आपण आता तेल टाकणार आहे। तेल टाकल्यावर त्याच्यात मोहरी टाकणार आहे आपण। मोहरी टाकल्यानंतर जिरे टाकणार आहे, नंतर शेंगदाणे, नंतर त्याच्यात कांदा, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता सर्व आपण एकत्र टाकून घेणार आहे आणि ते चांगलं परतून घेणार। इकडे आपण कोथिंबीर टाकून दिलेली आहे, हळद टाकणार आहे थोडी, त्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहे, धनेपूड टाकून घेणार आहे याच्यातच। इकडे आपण छानपैकी परतून घेणार आहे। आता त्याच्यात आपण चुडा ॲड करणार आहे। पोळीचा चुडा ॲड केल्यानंतर आपण ते परतून थोडं त्याला वाफवून घेणार आहे। झाकून 5-7 मिनिटं त्याला वाफवून घेणार आहे आपण। अशा पद्धतीने आपण त्याची वाफ काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपला चिवडा हा तयार आहे। नमस्कार मित्रांनो, वैशाली ओम किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उरलेल्या पोळीपासून चिवडा बनवणार आहे। 4-5 पोळी घेतलेले आहे, मी ते दळून घेतले आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिपरून पडू दिलेले आहे। त्याच्यासाठी कढीपत्ता, कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे, तेल, मीठ, जिरे, मोहरी, धनेपूड, हळद, कढई तापत ठेवलेली आहे। त्याच्यात आपण आता तेल टाकणार आहे। तेल टाकल्यावर त्याच्यात मोहरी टाकणार आहे आपण। मोहरी टाकल्यानंतर जिरे टाकणार आहे, नंतर शेंगदाणे, नंतर त्याच्यात कांदा, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता सर्व आपण एकत्र टाकून घेणार आहे आणि ते चांगलं परतून घेणार। इकडे आपण कोथिंबीर टाकून दिलेली आहे, हळद टाकणार थोडी, त्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहे, धनेपूड टाकून घेणार याच्यातच। इकडे आपण छानपैकी परतून घेणार आहे। आता त्याच्यात आपण चुडा ॲड करणार आहे। पोळीचा चुडा ॲड केल्यानंतर आपण ते परतून थोडं त्याला वाफवून घेणार आहे। झाकून 5-7 मिनिटं त्याला वाफवून घेणार आहे आपण। अशा पद्धतीने आपण त्याची वाफ काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपला चिवडा हा तयार आहे। नमस्कार मित्रांनो, वैशाली ओम किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उरलेल्या पोळीपासून चिवडा बनवणार आहे। 4-5 पोळी घेतलेले आहे, मी ते दळून घेतले आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिपरून पडू दिलेले आहे। त्याच्यासाठी कढीपत्ता, कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे, तेल, मीठ, जिरे, मोहरी, धनेपूड, हळद, कढई तापत ठेवलेली आहे। त्याच्यात आपण आता तेल टाकणार आहे। तेल टाकल्यावर त्याच्यात मोहरी टाकणार आहे आपण। मोहरी टाकल्यानंतर जिरे टाकणार आहे, नंतर शेंगदाणे, नंतर त्याच्यात कांदा, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता सर्व आपण एकत्र टाकून घेणार आहे आणि ते चांगलं परतून घेणार। इकडे आपण कोथिंबीर टाकून दिलेली आहे, हळद टाकणार थोडी, त्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहे, धनेपूड टाकून घेणार याच्यातच। इकडे आपण छानपैकी परतून घेणार आहे। आता त्याच्यात आपण चुडा ॲड करणार आहे। पोळीचा चुडा ॲड केल्यानंतर आपण ते परतून थोडं त्याला वाफवून घेणार आहे। झाकून 5-7 मिनिटं त्याला वाफवून घेणार आहे आपण। अशा पद्धतीने आपण त्याची वाफ काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपला चिवडा हा तयार आहे।